दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 107/2026 हा पिटा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की ज्या देहविक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्यामध्ये ज्या आरोपी महिला आहेत व पाहिजे आरोपी आहेत, हे त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायचे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या त्यांच्या उत्पन्नावर हे स्वतः त्याच्यातून कमिशन घ्यायचे आणि जे देत नाहीत त्यांना जबरदस्ती त्यांच्याकडून ते उकळल्याचं असं निष्पन्न झाल्यावरून ही संघटित गुन्हेगारी हे निष्पन्न झाली. त्यावरून मोक्का कायद्याअंतर्गत कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये 6 महिलांना अटक केलेली आहे व इतर आरोपीसुद्धा यामध्ये आम्ही शोध घेत असून त्या आरोपींना लवकरच अटक होईल. या महिलांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, कशा पद्धतीने या इतर महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि देहविक्रीसाठी हे नेमकं कोणाकडे घेऊन जायचे, काय नेमकं? या वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी महिला या बोलवल्या जायच्या देहविक्रय करण्यासाठी. याच्यातून पोलिसांनी जवळजवळ 20 या पीडित आणि बळीत ज्या महिला आहेत यांची याच्यातून आपण सुटका केलेली आहे आणि त्यांचं समुपदेशनसुद्धा केलेलं आहे. काय गुन्हे नेमके यांच्यापैकी यांच्यावर दाखवण्यात आले? याच्यातील जे टोळी प्रमुख व इतर आरोपी आहेत यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि इतरही त्यांची अद्याप आम्ही माहिती गोळा करीत आहे. मोठं सापडणे काय सर? बोल हिंदी घेतो ना, हिंदीमध्ये पण तो शब्द